तर तिरुपतीच्या प्रसादातील लाडूमध्ये गायीची चरबी आढळल्याचा वाद सुरू झालेला आहे। हा हिंदू विरोधामध्ये मोठा कट असल्याचा सुनील भाजपचे आंध्र प्रदेशचे सहप्रभारी सुनील देवधर यांनी म्हटलेलं आहे। जगनमोहन रेड्डी यांना शिक्षा व्हायला हवी अशी मागणी देखील त्यांनी केली। श्रद्धा नसलेल्या ख्रिश्चन व्यक्तीला प्रसाद बनवायचं कंत्राट दिलं होतं। पंढरपूर आणि शिर्डीच्या मंदिरात देखील असेच लाडू वाटले जाऊ शकतात असा संशय त्यांनी व्यक्त केलाय। जर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मवियाकडे जर महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला, पंढरपूरचे लाडू किंवा अंबाबाई महालक्ष्मीचे लाडू, शिर्डीच्या साईबाबांचे लाडू याच्यामध्ये सुद्धा सगळ्या अशा गोष्टी होऊ शकतील। हे एका मोठ्या षडयंत्राचा हा हिस्सा आहे आणि हे अँटी हिंदू षडयंत्र आहे। हिंदू समाजाने जागृत झालं पाहिजे आणि चंद्राबाबू नायडूंनी आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी याच्यावरती अत्यंत कठोर कारवाई करून हे बघितलं पाहिजे की सगळ्यात जास्त कठोर शिक्षा जगनमोहन रेड्डी यांना होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।